बाप्पा मोरयारेमध्ये आज आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा मोदक पाहणार आहोत। आता हा आगळा वेगळा मोदक म्हणजे काय आहे त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत प्रणोती बोरसे। प्रणोती ताई, मला काय सांगाल, आपण एक वेगळा मोदक आज पाहणार आहोत। नेहमीच आपण पारंपरिक पद्धतीचे मोदक करत असतो, ड्रायफ्रुट्सचे मोदक करत असतो, पण आज तुम्ही जो मोदक घेऊन आलात तो काहीतरी वेगळाच आहे आणि तो अगदीच आपल्या प्रेक्षकांना आवडणार आहे। आज कोणता मोदक आहे मला सांगा। किवी कंडेन्स मिल्क मोदक। किवी कंडेन्स मिल्क मोदक, क्या बात आहे। किवी कंडेन्स मिल्क मोदक ही रेसिपी आज आपण करतोय, ती कशी करायची ते आपण त्यांच्याकडून शिकूयात। मला सांगा, आता आपण सर्वात प्रथम काय करतोय? सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, बटर घेणार आहोत आणि ते थोडंसंच बटर टाकणार आहोत। ओके, सो त्यासाठी आपल्याला पॅन लागेल। लागेल। आपण तापायला ठेवूयात? हो हो, जरूर। प्रणोती ताई, आपण सर्वात प्रथम काय करतोय? आपण बटर टाकणार आहोत। ओके, सो आपण याच्यात बटर ऍड करूया? हो हो। आपण हे किती घेतलं? बटर आपण फक्त एकच चमचा टाकणार आहोत। ओके, हां। आता आपण काय करणार आहोत, लगेचच याच्यामध्ये आपला जो कंडेन्स मिल्क आहे ओके, ते लगेच टाकणार आहोत। ते आपल्याला ऍड करायचं त्याच्यात? हो हो। आता हे करत असताना हे कंडेन्स मिल्क मस्त शिजतं आणि बाजूनी सोडायला लागते, ही काठ सोडते आणि एक प्रकारचा असा गोळा तयार होईल। आणि जेव्हा गोळा तयार होत असतो ना, तेव्हा आपण याच्यामध्ये किवी क्रश आधी घालणार आहोत। ओके, आता हे कसं व्यवस्थित शिजण्यापेक्षा ना गरम सुटायला लागलं, सुटतं ते आणि एक असं मावाचा फील येतो तो। खाली बाजारात अवेलेबल असतात। फ्रेश किवी वगैरे टाकायला जाऊ नका। अच्छा, कारण फ्रेश किवी मध्ये काय होणार की थोडंसं ते आंबट असतं फळ। आता छानपैकी ना हा असा एक गोळा होईल। ओके, आता आपल्याला याच्यात काय ऍड करायचं? आपण आता रंग ऍड करूया। ओके, आपल्याला किती टाकायचं? एकच ड्रॉप टाक, कारण हा पटकन स्प्रेड होतो कलर। आपण फूड कलर वापरतो। हो हो। हे आपल्याला अजून आळवून द्यायचंय? आळून द्यायचंय आणि थोडंसं आपल्याला असं वाटलं की थंड झाल्यावर पण ते जास्त आळून येतं। आपल्याला अगदी घाई असेल तर गॅसवरच तुम्ही आळून घ्या। ओके, आपण हे बंद करूया गॅस। हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया, म्हणजे जरासं थंड होईल। हो, जसं तुम्ही म्हणालात ते हळूहळू जसं थंड होत जाईल, थंड होणार ते। आता आपण मोदक त्याचे साच्यामध्ये घालून मोदक करू। ओके, हा आपला इथे साचा आहे? हो आहे। आपण याला तूप किंवा जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याचं छान लावायचं। एवढ्यासाठी लावायचं की जे आपण आता मोदक करणार आहोत ना, तर ते छानपैकी त्याचं चकचकीत इम्प्रेशन झालं पाहिजे। ओके, किवी कंडेन्स मिल्क मोदक फारच इंटरेस्टिंग रेसिपी आहे। आवडेल आणि सगळ्यांना आवडतात ते। आणि कसं होतं, आपण रोज वगैरे हे फ्लेवर्स जे असतात ते आपण बऱ्यापैकी जनरली सगळ्या मिठांमध्ये यूज करतो। हो हो। जसा मावा असतो ना आपला, सेट व्हायला जरा वेळ लागतो, तसं थोडा थंड एकदम झालं ओके तरी ते व्यवस्थित। हे आपण हे मिश्रण थोडंसं फ्रीज मध्ये ठेवू शकतो, ठेवू शकतो। हो हो। वाव, आपले हे मोदक अगदीच झटपट रेडी झाले। किवी कंडेन्स मिल्क मोदक आपले रेडी झालेले आहेत। तुम्ही आज ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।